प्रश्न दिलेला बघा, एक कंपनी एक वस्तू 50 रुपयांना बनवली. ती एका व्यापाऱ्याला 60 रुपयांना विकली. व्यापाऱ्याने ती वस्तू एका दुकानदाराला 75 रुपयांना विकली. नंतर दुकानदाराने तीच वस्तू एका ग्राहकाला 100 रुपयांना विकली. तर कंपनीच्या नफ्याची टक्केवारी किती? तर प्रश्न इथे काय विचारलेला आहे, कंपनीच्या नफ्याची टक्केवारी शोधा, असा प्रश्न दिलेला आहे. एक जनरल सांगतो तुम्हाला. समजा तुमच्या घरामध्ये काहीतरी एक वस्तू आहे किंवा तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली 10 रुपयाला. कोणीतरी आलं, तुम्हाला एखादी गोष्ट दिली. समजा पेन दिला त्याने, 10 रुपयाला दिला. आणि तुम्ही काय केलं, तो एखाद्या थर्ड पर्सनला विकला. थर्ड पर्सनला म्हणजे एखाद्या दुकानावरती गेला. तो तुम्ही विकला 20 रुपयाला त्याला. पण तो घेऊन गेला फॉरेनला, ठीक आहे, विदेशात घेऊन गेला. दुसरा व्यक्ती जो आहे तो विदेशात घेऊन गेला आणि तिकडे ह्या पेनची किंमत खूप डिमांड असल्यामुळे हा 10,000त विकण्यात गेला. मग आता ह्याच्यात तुमचा नफा कोणता आहे बघा. तुम्ही 10 रुपयाला पेन घेतला तुमच्यासाठी, बरं का, तुमच्यासाठी 10 रुपयाला तुम्ही पेन घेतला, तुम्ही विकला 20 रुपयाला. मग तुमचा जो काही नफा असणार आहे तो कशावरती असणार आहे, तुमच्या खरेदी आणि तुमच्या विक्रीवरती. ह्या 10,000 रुपये किमतीचं तुम्हाला काय घेणं देणं आहे, कारण की हे तुम्हाला डायरेक्ट पैसे भेटणार नाही आहेत किंवा इनडायरेक्ट सुद्धा. हा जो थर्ड पर्सन आहे हा काय आजकाल दुनिया चांगली राहिलेली नाही आहे. 2 रुपये द्यायचं म्हटलं तरी लोकांच्या नाकी नऊ येतात. स्वतःचे पैसे दिलेले असतील ना आपण, तेही घेता घेता जीव निघून जातो. पण लोक आणि विशेष म्हणजे तुमचे जवळचे मित्र जरा जपून राहा, लई गैरफायदा घेतात. अडचण असेल ना बरोबर तुम्हाला कुपच्यात घेतात आणि वाट लावतात तुमच्या आयुष्याची. तर कधी अशा भूलथापांना बळी पडू नका. मित्रांपासून थोडंसं लांब राहा. आवर्जून सल्ला आहे माझा. बेस्ट फ्रेंड किती जवळचा असला, एकदम इमर्जन्सी शिवाय कोणाला पैसे देऊ नका. बाकी तुमची चॉईस आहे. डुबवायचं असेल तर सगळेच जण डुबवतात. बघा, हा 20 रुपयाचा पेन त्याने 10,000 रुपये विकला. ह्याच्यातलं तुमचा बेस्ट फ्रेंड जरी असला ना, तुम्हाला 10 रुपये पण आणून देणार नाही की बाबा तुला भारी पेन दिला आणि तो तिकडे 10,000 रुपयाला विकला गेला म्हणून माझं प्रॉफिट झालं. असं कधी होत नाही. ठीक आहे, जाऊ द्या, आपण मेन मुद्द्यावरती येऊ. मग तुमचा नफा कशावरती, 10 रुपयावरती 20 रुपयाला विकला. ठीक आहे, एवढा तुमचं कन्सर्न आहे. बाकीचं जे त्याने पुढच्याला 10,000ला विकलं, त्याने पुढे 10 लाखाला विकलं, त्याला तुमचं काही घेणं देणं नसतं. मग कंपनीची नफ्याची टक्केवारी काढा म्हटलेलं आहे. मग कंपनीला ती वस्तू किती रुपयाला पडली किंवा खरेदी कितीला झाली कंपनीसाठी, तर खरेदी किंमत पहिले काढणं महत्त्वाचे आहे. मग कंपनीने 50 रुपयाला ती वस्तू बनवली म्हणजे कंपनीची खरेदी किंमतच 50 रुपये. बनवली म्हणजे काय, त्याने सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकल्या, बनवली एक प्रकारे. त्याच्यामध्ये लेबर कॉस्ट असते, म्हणजे लोकांचे काय म्हणता येईल, त्यांच्यामध्ये काम करणारे कामगारांचे वेतन असतात, इलेक्ट्रिसिटी बिल असतं, रॉ मटेरियल म्हणजे कच्चे सामान असतं, सगळ्या काही गोष्टी हे असतात, त्याच्यामध्ये टॅक्स असतो, सगळ्या गोष्टी असतात. ती त्याला 50 रुपयाला पडली. पण विकताना त्यांना पुढच्या व्यापाऱ्यालाच विकली म्हणजे विक्री किंमत किती रुपये झाली त्याच्यासाठी, तर 60 रुपये झाली. बस एवढंच तुम्हाला बघायचं आहे, बाकीचं पुढचा फपाट पसारा बघायचा नाही आहे. मग तुमची खरेदी किंमत असेल 50 रुपये आणि विक्री किंमत असेल 60 रुपये, तर तुम्हाला किती रुपये नफा झाला, तर तुम्ही म्हणाल की 50 रुपयाची गोष्ट घेतली आहे, 60 रुपयाला विकली आहे, म्हणजे 10 रुपये नफा झाला आहे. 10 रुपये नफा झाला आहे. विक्री किंमत म्हणून खरेदी किंमत मायनस केली तरी नफा भेटतो. ठीक आहे, तर आता टक्केवारी काढायची तुम्हाला, नफ्याची टक्केवारी. मग ज्याची टक्केवारी काढायची असते, काय काढायचं तुम्हाला, नफ्याची काढायची आहे. मग नफा वरती घ्यायचा, नफा अंशात घ्यायचा. आणि 99% केसमध्ये बघा, जो नफा तोटा जो काही टक्केवारी काढावं लागणार किंवा दिलेली असणार, ही खरेदी किमतीलाच असणार 99%. जिथं नमूद नाही ती डोळे झाकून खरेदी किमतीला घ्या. म्हणजे इथे तुम्हाला दिलं की कंपनीच्या नफ्याची टक्केवारी खरेदीवरती काढा किंवा विक्रीवर काढा, असं काही नमूद नाही आहे ना. जिथे नमूद नाही आहे तिथे खरेदी किमतीवरती काढायची. म्हणजे खरेदी किमतीवरती काढायची म्हणजे काय, की वरती तुम्ही लिहिला नफा, खाली खरेदी किंमत लिहायची 50. आणि ज्यावेळेस नमूद असेल की खरेदी किमतीवर काढा किंवा विक्री किमतीवरती काढा. आता जर तुम्हाला म्हटलं असतं की तर कंपनीची टक्केवारीची नफ्याची टक्केवारी विक्री किमतीवरती काढा, मग विक्री किंमत तुम्ही खाली घेतली असते. ठीक आहे, पण तसं काही दिलेलं नाही आहे, म्हणून डोळे झाकून काय घ्यायचं, खरेदी किंमत गुणीला. आता टक्केवारीचं जर तुम्हाला काढायचं असेल तर आपण काय करतो, गुणीला 100 करतो आणि टक्केवारीचं चिन्ह दिल्यावर
आपण भागीला 100 करत असतो. काय करत असतो? भागीला 100 करत असतो. टक्केवारीचं चिन्ह दिलं असेल तर आपण भागीला 100 करतो. जर टक्केवारीचं चिन्ह आपल्याला काढायचं असेल तर आपण गुणीला 100 करतो. मग आपल्याला इथे काय काढायचं आहे? नफ्याची टक्केवारी काढायची म्हणून गुणीला 100 केलं. 50 एक 50, 50 दुनी 100, 10 गुणीला 2 म्हणजेच 20% नफा ह्या केसमध्ये कंपनीला झालेला असणार. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असेल. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिनधास्त पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹59 इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणतेही व्हिडिओ किती वेळेस बघा, काही लिमिट नाही आहे. काहीच लिमिट नाही आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपवू शकता. आपण एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा केलेलं आहे सुरू. त्यावरती कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.